नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिन. या विषयावरती 10 ओळींचं सुंदर भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे जागतिक महिला दिन. या विषयावरती सुंदर मराठी 10 ओळींचे भाषण. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे. खरं तर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ. मित्रांनो, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई. अशा प्रकारे स्त्रियांचे महत्त्व भरपूर आहे. आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, बायको म्हणून, मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही. तिला हवी असते फक्त तुमची साथ. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.